पहाटेचे 4:30 झाले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि मी चालली आहे जेजुरीला. पुण्यामध्ये सध्या थंडीने खूपच जास्त जोर पकडला आहे, म्हणून जाता जाता मला या काकांची टपरी दिसली. मी तिथे थांबले आणि हा चहा घेतला. 2 तासाच्या प्रवासानंतर मी पोहोचले आहे जेजुरीमध्ये. या कमणीपासून कडेपठार साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर असू शकतो. आज चंपाषष्ठी असल्यामुळे खरंच कडेपठारावरती खूप जास्त लोकांची गर्दी होती. पहाटेच्या सौंदर्यामध्ये जेजुरी खरंच सोन्यासारखी चमकत होती. 9 लाख पायऱ्या चढून झाल्यानंतर फायनली मी पोहोचले आहे कडेपठारावर. मला पायथ्यापासून कडेपठारापर्यंत चढायला तब्बल 20 मिनिटं लागले आणि इथले प्रसन्न वातावरण तुम्ही बघू शकता. मल्हाराच्या दरबारात वाघ्या मुरळींचा आवाज म्हणजे शक्तीचा उगम. खंडोबाचं दर्शन घेण्यापूर्वी मी भंडारा विकत घेतला आणि मंदिरामध्ये पोहोचले. चंपाषष्ठीला स्कंदषष्ठी असं सुद्धा म्हटलं जातं. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते. मणी आणि मल्ल या 2 दैत्यांचा पराभव करून खंडोबांनी लोकांना संकटमुक्त केले, या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो.